आयुष्याचं असणारं जे नॉलेज आहे का ते हिथून शिकायचं आणि इम्प्लिमेंट तिथं करायचं, हा एक उत्तम असणारा राजमार्ग सरांनी दिलाय. माझं बालपण हे संपूर्णपणे ग्रामीण भागाशी संबंधित गेलं. ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबांच्या समस्या हे खूप जवळनं पाहिलं आणि त्यावेळेला पाहिलं की एक साधा दाखला घ्यायचा असेल तर किती मला पुण्यावरनं किंवा राहुरीवरनं किती हेलपाटे मारायला लागले होते. घरचे कुटुंबाची परिस्थिती अशी होती की ते तर जाऊन दाखला काढत शकत नव्हते. मला वेळेमध्ये दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत होता. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासकीय कार्यालयाचा पहिला अनुभव मी शेती बेस ॲग्रिकल्चर करत असताना, एम.एस. ॲग्रिकल्चर करत असताना, आणि तो प्रभाव कुठंतरी मनावर राहिला होता. ज्यावेळेला मी प्रशासनामध्ये आलो ते मला ते सगळं दिवस आठवायला लागले. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला अंदाज आला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला की आपली क्षमता काय आहे. आपण स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न प्रत्येकानेच केला पाहिजे. स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातूनच तुम्हाला कळेल की तुम्ही कुठं आहात. जर का प्रिलिम पास होत असाल तुम्ही तर नक्की तुम्ही पुढचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण जर का प्रिलिम पास होण्यामध्ये इतपत जर तुमच्यामध्ये क्षमता नसेल तर स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागता कामा नये असं माझं मत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2016 मध्ये इग्नाइट अकॅडमीची असणारी जी सुरुवात आहे का ती माननीय धनंजय कचाले सरांनी, एक पाश्चिमात्य असणारे विचारवंत आहेत सॉक्रेटिस, यांच्या असणाऱ्या मूळ मोटिव्हला घेऊन त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती. म्हणजेच काय, आय नो दॅट आय नो नथिंग. म्हणजे धनंजय कचाले सरांनी युपीएससी क्रॅक केली, एमपीएससी क्रॅक केली, ओएनजीसीच्या अंतर्गत त्यांनी सर्व्हिस केली, सोबत आरटीओ 2 वेळा क्रॅक केली. तरी सुद्धा आपण जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्या विद्यार्थ्यांना एक असा प्लॅटफॉर्म द्यावा ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खूप नॉमिनल फीजमध्ये त्यांना अभ्यास करता यावा आणि त्यांना फक्त पैशाच्या कमतरतेमुळं या असणाऱ्या स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्याच्या असणाऱ्या संधी मिळत नाहीत, हा असणारा प्रश्न त्यांच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी 16ला एक छोटंसं रोपटं लावलं होतं. ते आता 2025 येता येता त्याचा असणारा एक वटवृक्ष निर्माण झाला आणि त्याच्यातून एक महत्वपूर्ण असणारी भूमिका समोर घेऊन येतोय आपण की ज्या असणाऱ्या अधिकाऱ्यांनी, ज्या असणाऱ्या वेगवेगळ्या पदस्थ असणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राला घडवलं, विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या मनामध्ये एक वेगळी भूमिका निर्माण करून प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांच्या असणाऱ्या कामाची फिलॉसॉफी घेऊन गेले, त्यांच्या असणाऱ्या कामाची भूमिका घेऊन गेले, असे सगळे असणारे माननीय प्रतिनिधी, माननीय अधिकारी आपण या प्लॅटफॉर्ममध्ये घेऊन येतोय. त्यामध्ये आज आपला हा पहिला सेशन असणार आहे, पहिला पार्ट असेल, ज्या पार्टमध्ये आपण एक अतिसामान्य असणाऱ्या परिस्थितीतून असामान्य व्यक्तिमत्व घडून एक स्वतःच्या जीवाची असणारी भूमिका जगामध्ये त्यातल्या त्यात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी कशी देता येऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या पूर्ण असणाऱ्या व्यक्तींसमोर, प्रत्येक व्यक्तीला त्याचं अनुकरण करावं असं असणारं उदाहरण मांडणारे दोन अतिमहत्वपूर्ण असणारे व्यक्तिमत्व आपल्या समोर आज आहेत. त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाला त्यांचे असणारे मार्गदर्शक असतील किंवा त्यांच्या असणारे सहकारी असतील किंवा जे जर्नलिस्ट आहेत का ते एक अतिशय महत्वाची उपमा देतात त्यांना, ते म्हणजेच काय, मॅनेजमेंट गुरु. ज्या मॅनेजमेंट गुरुनं एक मन असायची ग्रामीण भागामध्ये, सरकारी काम 6 महिने थांब, या असणाऱ्या भूमिकेला एक प्रकारे अडवून आपल्या असणाऱ्या दैनंदिन अनुभवातून झिरो पेंडन्सी कशी असली पाहिजे आणि कशा पद्धतीनं कामाची मूळ रूपरेषा त्याच असणाऱ्या टाइम झोनमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. कदाचित मला असं वाटतं त्यानंतरच आपल्या भारतानं त्याचं असणारं अनुकरण केलं आणि सर्व्हिसेस ऍक्टची असणारी भूमिका आणली. जसं महाराष्ट्र सेवा अधिनियमाचा मुद्दा आपण वाचतो, त्याची एक मूळ भूमिका सरांच्याच असणाऱ्या व्यवस्थेतून आलेली आहे, ज्यांचं असणारं पूर्ण आयुष्य सुरुवातीला जो बघितलं आपण तर एकदम ग्रामीण भागातून, साताऱ्यातून असणारं त्यांची सुरुवात झाली आणि त्यांच्या असणाऱ्या खडतर आयुष्यातून त्यांनी प्रत्यक्षात 1983च्या कालखंडामध्ये एमपीएससीची एक्झाम क्रॅक केली. ज्या असणाऱ्या एक्झामच्या माध्यमातून त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाला एक गवसणी घातली आणि त्यानंतर प्रशासनामध्ये कशा पद्धतीनं निस्वार्थी हेतून काम करता येऊ शकतं तिथून त्यांचा चाललेला प्रवास. 1995च्या कालखंडामध्ये त्यांचं प्रमोशन युपीएससीच्या लेवलला ज्या असणाऱ्या एक्झामसाठी आपण बघतो आणि ज्या पदासाठी सर्व विद्यार्थी तयारी करत असतात, त्यांच्या त्या मेहनतीतून त्यांना असणारं ते पद, IASचं पद त्यांना मिळतं 95ला आणि त्या असणाऱ्या पदाला इतका उत्तम न्याय देण्याचा प्रयत्न सरांनी केला जेणेकरून प्रत्येक असणाऱ्या क्षेत्रामध्ये मग ते एक प्रकारे सचिवालयाची भूमिका कशा पद्धतीने असली पाहिजे तिथपर्यंत त्यांच्या कामाची रूपरेषा त्यांनी ठरवली आणि प्रशासन कसं करायचं असतं हे त्यांनी दाखवून दिलं. असंच नाही, 1984ला प्राध्यापक PB पाटलांची समिती आपण अभ्यास करताना वाचतो
की लोकसहभाग आवश्यक असतो, पण लोकसहभागासाठी लोकांची जागृती सुद्धा करणं गरजेचं आहे, हे सरांच्या असणाऱ्या कामातून दिसतं. असे असणारे माननीय चंद्रकांत दळवी सर, त्यांचं मी या असणाऱ्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो सर. नमस्कार. आत्ताच आपण चंद्रकांत दळवी सरांची असणारी जी ओळख केली, त्यांच्या ओळखीसोबतच त्यांच्यासोबतच कनेक्टेड असणारे अजून दुसरं महत्वपूर्ण असणारे व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. ते म्हणजेच कोण त्या ठिकाणी, तर सुनील चव्हाण सर. तर त्यांचे वयाची 29 वर्ष त्यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमच्या अंतर्गत त्यांनी दिलेले आहेत. सकाळमध्ये त्यांनी सहसंपादकाची असणारी भूमिका तर केलीच केली, त्यासोबतच एक दैनिक येत होतं, ते होतं ॲग्रोवन. त्या ॲग्रोवन मध्ये जिथं प्रत्यक्षात शेतकऱ्यांची मूळ भूमिका काय असली पाहिजे, शेतकऱ्यांना त्या जमिनीबद्दल, त्या असणाऱ्या पाण्याबद्दल, मान्सून बद्दलची असणारी बेसिक माहिती, तिथपासून ते ऍडव्हान्स लेवलची माहिती कशी असावी, या पद्धतीचं असणारं मार्गदर्शन त्या असणाऱ्या दैनिकाच्या माध्यमातून केलं जात होतं. त्यासोबतच एक महाराष्ट्राच्या असणाऱ्या कृषी विभागाच्या अनुषंगाने शेतकरी नावाचं असणारं मासिक सुद्धा सरांनी त्या ठिकाणी आणलं होतं. त्यासोबत या असणाऱ्या ओळखीमध्ये एक मुद्दा मी आवर्जून मांडेन, तो म्हणजेच काय की दळवी सरांचा असणारा जो दळवी पॅटर्न आहे तो त्यांच्या गावाशी संबंधित आहे. गावाचा उल्लेख केला तर निढळ ग्रामपंचायत, मग निढळ ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने असणारा जो ग्रामीण भागाचा विकास आहे का, ज्या विकासाला नंतर संपूर्ण महाराष्ट्र हा दळवी पॅटर्न म्हणून ओळखतो, तो पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा, त्यासाठी सरांनी त्या असणाऱ्या कामकाजाची भूमिका एक प्रकारे पुस्तकाच्या स्वरूपामध्ये मांडून त्या प्रत्येक व्यक्तीला तो असणारा मुद्दा वाचता यावा, त्यासाठी ते पुस्तक रूपामध्ये आणलेलं आहे. लोकाभिमुख प्रशासक या पद्धतीची सर आपली ओळख तयार झालेली आहे आणि प्रत्यक्षात लोकांसाठी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं ते आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. पण आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे विचारायला आवडेल आणि आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पण ऐकून घ्यायला आवडेल की तुमचं असणारं जे बालपण आहे, त्या बालपणापासूनचे असणारे जे काही वेगवेगळे अनुभव होते, ज्याच्यातून तुमच्या असणाऱ्या नंतरच्या आयुष्यामध्ये प्रशासक म्हणून जेव्हा तुम्ही काम करत होते, तेव्हा त्यांच्या असणाऱ्या बालपणातील जे अनुभव होते त्याचा फायदा कशा पद्धतीने तुम्हाला झाला, त्याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला बरं होईल. खरं तर माझं बॅकग्राऊंड हे पूर्णपणे ग्रामीण आहे. सातारा जिल्ह्यामधलं निढळ हे दुष्काळी प्रदेशातलं गाव, खटाव तालुक्यामधील त्या गावामध्येच माझं बालपण गेलं. कुटुंब हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेलं शेतकरी कुटुंब आहे. माझे वडील हे भारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले आणि गावामध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याच्यामध्येच पूर्णपणे आमचं कुटुंब होतं. माझ्या निढळ गावामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये माझं 8वीपर्यंत शिक्षण झालं, 7वीपर्यंत शिक्षण झालं. त्या काळामध्ये 7वीपर्यंत प्राथमिक शिक्षण असायचं. त्याच्यानंतर मग निढळ गावामध्येच रयत शिक्षण संस्थेचं हनुमान विद्यालय निढळ इथं 8वी ते 11वी जुन्या काळातली 11वीची शेवटची बॅच माझी होती. 75ला पासआउट झालो मी 11वी. तर बालपण आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे माझं निढळ गावामध्येच झालं. त्याच्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी पुण्याला आलो. पुण्यामध्ये मी पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजमधून BSc ॲग्रिकल्चर, आणखी मग राहुरी विद्यापीठामधून महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठामधून मी MSc इन ॲग्रिकल्चर हे 1981मध्ये पूर्ण केलं. तर संपूर्ण जरी मी कॉलेजला होतो पुण्यामध्ये किंवा राहुरीला 6 वर्ष, तरी माझा सतत गावाशी संपर्क होता, कुटुंबाशी संपर्क होता. आणि शालेय जीवनामध्ये मी पूर्ण वेळ शेती केलेली आहे. योगायोगाची गोष्ट अशी की 1972 ते 74 हा महाराष्ट्रामधला सगळ्यातला भीषण असा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळाच्या कालावधीमध्ये माझं 8वीला मी प्रवेश घेतला होता 72मध्ये. आणि मग 72 ते 75 या कालावधीमध्ये 3 ते 4 वर्ष जवळपास दुष्काळ आणि दुष्काळाचा प्रभाव हा ग्रामीण जीवनावर, कुटुंबावर, शेतीवर सगळ्यावरच झाला होता. आणि त्याच्यामुळं मग मी विद्यार्थी दशेमध्येच त्या काळामध्ये रोजगार हमीच्या कामावर पण जायचो, कारण पर्यायच नव्हता. गावातील सुखवस्तू कुटुंबसुद्धा त्या काळामध्ये रोजगार हमीच्या कामावर जात होते. माझ्यासारखा 8वी-9वीतला विद्यार्थीसुद्धा त्या काळामध्ये रोजगार हमीच्या कामावर काम करावं लागत होतं. अशा प्रकारची ती परिस्थिती होती. त्यामुळं
ग्रामीण जीवन, बालपण हे सगळं जे आहे ते शेती, ग्रामीण भाषा, ग्रामीण संस्कृती याच्यामध्येच गेलं. आणि मी ज्याला पुन्हा ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतल्यामुळं, बेस ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतल्यामुळं पुन्हा माझा संपर्क हा सगळा शेती आणखी ग्रामीण महाराष्ट्र किंवा ग्रामीण भारत यांच्याशीच राहिला. जरी पुण्यामध्ये शिकायला होतो तरी टच हा ग्रामीणच होता शेवटपर्यंत. राहुरी विद्यापीठामध्ये गेलो, MSc ॲग्रिकल्चर करत असतानाच मी गावामध्ये माझा सतत संपर्क असायचा. दर महिन्यातून एक वेळ गावी जायचो. गावातली शेती मी बेस ॲग्री करत असताना किंवा MSc ॲग्रिकल्चर करत असताना गावातल्या शेतीमध्ये पण मी लक्ष घालत असे. अशा पद्धतीनं माझं बालपण हे संपूर्णपणे ग्रामीण भागाशी संबंधित गेलं. ग्रामीण प्रश्न, ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबांच्या समस्या हे खूप जवळनं पाहिलं. आणि एक योगायोग असा आला की स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असताना मला कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट घ्यायचं होतं. आणि त्यानिमित्तानं पहिल्यांदा सरकारी कार्यालयाशी, तहसीलदारांशी, तलाठी, सर्कल ऑफिसर यांच्याशी संपर्क आला. आणि त्यावेळेला पाहिलं की एक साधा दाखला घ्यायचा असेल तर किती मला पुण्यावरनं किंवा राहुरीवरनं किती हेलपाटे मारायला लागले होते. घरची कुटुंबाची परिस्थिती अशी होती की ते तर जाऊन दाखला काढत शकत नव्हते. मला वेळेमध्ये दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत होता. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासकीय कार्यालयाचा पहिला अनुभव मी शेती बेस ॲग्रिकल्चर करत असताना, MSc ॲग्रिकल्चर करत असताना, आणि तो प्रभाव कुठंतरी मनावर राहिला होता. जेव्हा मी प्रशासनामध्ये आलो ते मला ते सगळं दिवस आठवायला लागले. किंवा माझं प्रोबेशन पिरियड जेव्हा सुरू झाला सांगलीमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून, आणि त्या 16 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कार्यालयामध्ये अटॅचमेंट असतात. तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकाऱ्यांचं कार्यालय, तलाठी दप्तर, सर्कल ऑफिसरचं दप्तर. आणि जेव्हा त्यांच्याबरोबर 16-18 महिने काम केल्यानंतर तिथं परिस्थिती कशी असते, तिथलं कामकाज कसं चालतं, ग्रामीण शेतकरी किंवा नागरिक जेव्हा कार्यालयामध्ये भेटायला येतो तेव्हा ते कशा पद्धतीने त्याच्याशी डील करतात, त्याच्याशी कसं वर्तन करतात, आणि तो कसा असहाय्यपणे माघारी जातो, हे मला असं वाटतं की मी शालेय शिक्षण घेत असताना, कॉलेज शिक्षण घेत असताना, आणि माझ्या उपजिल्हाधिकारी म्हणून प्रोबेशनच्या त्या 16 महिन्यामध्ये मी खूप जवळ अनुभवलं. आणि त्याचा कदाचित परिणाम झाला असावा की जेव्हा आपल्याला कधीतरी काम करण्याची संधी मिळेल एखाद्या पदावर राहून, त्यावेळेला ह्या सगळ्या समस्याला उत्तर देणारं प्रशासन आपण कसं देऊ शकतो, असं काही ठरवलं नव्हतं, पण ते कुठंतरी मनामध्ये रुतलं होतं. आणि त्याचाच पुढे मग तो कार्य म्हणजे प्रशासकीय काम करत असताना त्याचा कदाचित प्रभाव जाणवला असावा आणि मग ते कृतीमध्ये आला असावं कदाचित, असं वाटतं. म्हणजे या असणाऱ्या संपूर्ण कन्व्हर्सेशनला जर मी समअप करण्याचा प्रयत्न करायचा असेल मला, तर मी याचे 3 मुद्दे सांगू शकतो. म्हणजे सरांनी ग्रामीण भागाला ज्या पद्धतीनं पाहिलं त्यामध्ये ग्रामीण टच तर होताच होता, पण आत्तापर्यंत महाराष्ट्राचा असणारा जो भीषण टच आहे तो म्हणजे दुष्काळाचा. जिथं आपण आत्ताच्या असणाऱ्या जेनझीला म्हणजे जनरेशन झेडला जर आपण 1972च्या दुष्काळाबद्दल जर सांगायला प्रयत्न केलात तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी एखाद्या मूव्ही सारखं रंगीत पद्धतीनं तयार करतोय असं वाटेल. पण त्या असणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये सरांनी स्वतःहून तिथं रोजंदारीच्या कामामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. म्हणजे तिथल्या असणाऱ्या मूळ प्रश्नांना सरांची असणारी मूळ भूमिका आणि त्या प्रश्नांची जाणीव सरांना लहानपणापासूनच मिळाली. जिथं आपण टीन एज म्हणतो, जे सेन्सिटिव्ह एज असतं, त्यामध्ये सरांना परिस्थितीचे चटके असे बसले की जिथं सघन कुटुंबातील असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कामाला जाण्याची गरजच होती, तर एवढ्या भीषण परिस्थितीमधून चाललेलं शिक्षण, रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिथून ते रयत शिक्षण संस्थेचे असणाऱ्या चेअरमन पर्यंत येण्याचा जो प्रवास आहे का, तो प्रवास विलक्षण करून टाकणारा प्रवास आहे. आणि सोबतच जे सरांचं एज्युकेशन आहे, BSc ॲग्री पर्यंतचं एज्युकेशन आहे, तिथं कुठं ना कुठं गाव, ग्रामीण भाग, ग्रामीण व्यक्ती आणि शेती यांना त्यांची असणारी कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने अटॅच आहे. म्हणून कदाचित हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व जे लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, ते करायची भूमिका ही जाणून बुजून नाहीये, तर ती आपोआप आलेली आहे. म्हणजे हे जे काम आहे का, हे अधिकारी झाल्यानंतर जी जाणीव इयत्ता 8वीला केलेल्या कामाची होती ना, ती एक प्रकारे प्रत्यक्षात सरांनी या असणाऱ्या पदाच्या अंतर्गत लोकांसाठी काम करून
आणि एक लोकाभिमुख प्रशासक कसा असावा याचं उत्तम उदाहरण सरांनी दिलेलं आहे. बालपणातून खूप काही चांगल्या गोष्टी आणि खूप काही असणारे महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला मिळाले. सर, माझा एक दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. होय. तो प्रश्न म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का सर, हे क्षेत्र जे आहे ना स्पर्धा परीक्षांचं, या स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना तयारी जी करायची असते ती तयारी कॉलेज लाईफ मधून करायची आवश्यक असते. मग कॉलेज लाईफमध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या प्रश्नांना उकल मिळत नाही. मग बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना डिसाईड करता येत नाही की आपला असणारा टार्गेट काय असला पाहिजे, आपण कोणत्या क्षेत्रात गेलो पाहिजे, आपण युपीएससी कडे, एमपीएससी कडे म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण अधिकारी लेवलला जायचं का, एक शॉर्ट फ्रेम मध्ये आपल्याला एज्युकेशन कंप्लीट करून आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे का, असे बरेचसे समस्या असतात या असणाऱ्या एज्युकेशनच्या फर्ममध्ये. मग तुम्हाला तुमच्या असणाऱ्या शाळेच्या त्या कालखंडामध्ये, कॉलेजच्या त्या कालखंडामध्ये असे कोणते व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या ज्या व्हॅल्यूजमुळे तुम्ही प्रशासनाकडे वळालेत, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करायचा विचार केला? हा मुद्दा आम्हाला आणि विद्यार्थ्यांना ऐकून घ्यायला खूप महत्वपूर्ण आहे. खरं तर आपण जसं समजत आहे तशी काही परिस्थिती नाही आहे. म्हणजे मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली ती प्रशासक होण्यासाठी करत नव्हतो. अशी इच्छा होती की आपण अधिकारी झालं पाहिजे, शासनामध्ये राजपत्रित अधिकारी झालं पाहिजे. माझे वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे त्यांना याचा थोडासा अनुभव होता. ते कधीतरी त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांच्याकडे, ज्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी त्यांच्याकडे जायचो तेव्हा मला घेऊन जायचे आणि ते सांगायचे त्यांच्या वरिष्ठांना की माझ्या मुलाला मार्गदर्शन करा की त्यांनी मामदार झालं पाहिजे, BDO झालं पाहिजे, पोलीस इन्स्पेक्टर झालं पाहिजे, असं ते सांगायचे. ते माझ्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी होतंच. आणि म्हणून मी जेव्हा BSc ॲग्रीच्या लास्ट इयरला गेलो तेव्हा पहिल्यांदा विचार केला की स्पर्धा परीक्षेला बसलं पाहिजे. त्याच्या पाठीमागं सुद्धा माझे जे काही सिनियर होते, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एक वातावरण त्या काळामध्ये होतं आणि आजही आहे की फार मोठ्या प्रमाणावर मुलं स्पर्धा परीक्षेच्या तयारी करतात. आणि आमचे अनेक वरिष्ठ मित्र हे DYSP झाले होते, डेप्युटी कलेक्टर झाले होते आणि त्यांच्याकडं पाहून असं वाटायचं की आपण पण होऊ शकतो. जर का ते होऊ शकतात तर आपण पण होऊ शकतो. आणि त्याच्यातून मग स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. प्रशासनामध्ये यायचं आणि प्रशासन सुधारायचं ही काय त्यावेळची भूमिका नव्हती. आणि म्हणून प्रशासनामध्ये मग स्पर्धा परीक्षा देत राहिलो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून माझी अनेक ठिकाणी निवड झाली. आपल्याला सांगायला हरकत नाही की स्पर्धा परीक्षाबद्दल आत्ता जे काही आम्ही टार्गेट ठेवून MPSC किंवा UPSCचं टार्गेट ठेवून मुलं जे अभ्यासाची तयारी करतात तसं काही मी केलेलं नव्हतं. मी प्रथमतः मला ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्यासाठी, कुटुंबाला साथ देण्यासाठी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असलेल्या, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयर असलेल्या मुलाचं कर्तव्यच आहे की आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी ताबडतोबीनं स्वतःचं अर्निंग त्यानं सुरू केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला त्यांनी मदत केली पाहिजे. कुटुंब उभं करायचं, कुटुंब वर आणायचं काम करायची जबाबदारी प्रत्येक ग्रॅज्युएटची आहे, प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएटची आहे. प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएटरनी किंवा पदवीधरांनी फक्त स्पर्धा परीक्षेची तयारीच करायची आणि झाला तर अधिकारीच व्हायचं, ही भूमिका एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. परंतु स्पर्धा परीक्षा म्हटलं की यश अपयश हे दोन्ही त्याच्यामध्ये अपेक्षितच आहे. म्हणजे कुणी असं ठामपणे सांगू शकत नाही की मी स्पर्धा परीक्षेमध्ये तर खूप तयारी केलेली आहे तर मी 100% यशस्वी होईनच. तर त्यामुळं तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे आणि ते तयारी करत असतानाच तुम्हाला हे कळालं पाहिजे की मी कधी आणि कुठपर्यंत प्रयत्न करायचा. प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना स्वतःला त्याचं आत्मपरीक्षण केलं तर त्याला कळतं नक्की की मी किती पाण्यात आहे, मी कुठपर्यंत जाऊ शकतो, किती प्रयत्न केल्यानंतर मी कुठपर्यंत जाऊ शकतो. याची असेसमेंट हे प्रत्येकालाच असते असं माझं मत आहे. ज्याला ह्याची असेसमेंट नसते त्याने स्पर्धा परीक्षेचा प्रयत्नच करू नये असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून जर का तुम्ही काही स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं 2 वर्ष प्रयत्न केला आणि आपण जर का MPSC किंवा UPSCचाच पहिल्यांदा विचार करूया, त्याच्यामध्ये जर का 2-3 प्रयत्नानंतर सुद्धा जर का प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुम्ही जर का पास होऊ शकत नसाल तर मग आपण पुढं दुसरा तिसरा अटेम्प्ट घ्यायचा की नाही घ्यायचा
याच्या बाबतीत नक्की गांभीर्याने विचार करण्याचा तो विषय असला पाहिजे. परंतु स्पर्धा परीक्षेचं युग आत्ताच्या कालावधीमध्ये खूप विस्तारलेलं आहे. म्हणजे काळ असा होता की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून फक्त राजपत्रित अधिकारीच व्हायला परीक्षा द्याव्या लागायच्या. आता इतका मोठा बदल झाला आहे की सरकारी कुठल्याही नोकरीमध्ये यायचं असेल, क्लास 4 पासून क्लास 3 आणि क्लास 2 टू क्लास 1 कुठल्याही लेवलवर जर का शासकीय सेवेमध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. एक जमाना होता की फक्त अधिकारी पदासाठीच फक्त MPSC किंवा UPSC करायला लागायची. खालच्या पदांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षा व्हायच्या आणि त्याच्यानंतर निवड व्हायची. एकेकाळी अशी परिस्थिती होती की डायरेक्टली तुम्हाला जाहिरात दिली जायची आणि मुलाखतीला बोलवलं जायचं. स्पर्धा वाढत गेली, पॉप्युलेशन वाढत गेलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मग प्रिलिम का आली. प्रिलिम एवढ्यासाठीच आली की लाखो विद्यार्थी बसायला लागले आणि जर का माध्यमिक जर का आम्हाला मुख्य परीक्षेला जाण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांना बसवण्यापेक्षा लाखो विद्यार्थ्यांमधून सिलेक्टेड सम पर्सेंटेजमध्ये मुलांना बसवणं आणि त्याच्यातून विद्यार्थी निवडणे याच्यासाठी मुख्य परीक्षा आणखी प्रिलिम परीक्षा आली. परंतु आज शिपाई म्हणून जरी नोकरी शोधायची असेल सरकारी याच्यामध्ये, ड्रायव्हर म्हणून जायचं असेल, अगदी मी विभागीय आयुक्त म्हणून कोतवाल आणखी पोलीस पाटलांच्या भरती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तिथंही पोलीस पाटील पदासाठी सुद्धा लेखी परीक्षा घेतली जाते, मुलाखत घेतली जाते. कोतवालाच्या परीक्षेसाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते, लेखी परीक्षा घेतली जाते. म्हणून स्पर्धा परीक्षा आता सरकारी नोकरीसाठी कुठलंच असं पद राहिलेलं नाही की त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेशिवाय तुम्हाला जाता येत. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला अंदाज आला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला की आपली क्षमता काय आहे. आपण स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न प्रत्येकानेच केला पाहिजे. स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातूनच तुम्हाला कळेल की तुम्ही कुठं आहात. आज पोलीस कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी सुद्धा प्रचंड टसल आहे, आपल्याला कल्पना आहे. आणि तिथं फक्त फिजिकली फिटच असून चालत नाही, तर तुम्हाला लेखी परीक्षा मुलाखती माध्यमातून सुद्धा जावं लागतं. म्हणून मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी माझ्या अनुभवातून हे सांगू इच्छितो की त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. 1, 2, 3 प्रकारच्या परीक्षा द्याव्यात, कुठल्याही लेवलच्या. म्हणजे अधिकाऱ्यांच्याच फक्त परीक्षा दिल्या पाहिजेत असं नाही. कारण तुम्हाला MPSC मार्फत जायचं असेल राज्यसेवेला तर वर्षातून तुम्हाला फक्त 2च संधी मिळतात, एक प्रिलिम आणि एक मेन एक्झामिनेशन. पण शासकीय सेवेमध्ये अनेक पदासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रक्रिया चालू असते. त्या भरती प्रक्रियेमध्ये जर का तुम्ही सहभागी झालात, तुम्ही जे काही अभ्यास करताय, तुम्ही जे काही अकॅडमीजमधून कोचिंग घेता आहे, त्याचं तुम्हाला कितपत लाभ होतो आहे आणि तुम्ही कुठपर्यंत प्रगती केली आहे याचं टेस्टिंग करण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या परीक्षा त्यांनी देत राहिलं पाहिजे. आणि दिल्यानंतर त्याला कळेल की अरे हे फार सोपं आहे, मी आणखी वरच्या स्तराची परीक्षा अभ्यास करू शकतो, मी आणखी वरच्या 2-3 परीक्षा दिल्यानंतर त्याला कळून येईल की मी कुठपर्यंत आहे आणि मी कशा पद्धतीने मी अभ्यास करतो आहे. आणि मला असं वाटतं की हा जर का प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं जर का इथून विचार केला आणि त्यानं पहिल्यांदा त्याच्या स्वतःच्या कॅपॅसिटीचं, ॲबिलिटीचं, इंटेलिजन्सचं जर का असं त्याने स्वतः टेस्टिंग केलं तर मला असं वाटतं की स्क्रीनिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आज 2 वर्ष प्रयत्न करून सुद्धा एकही परीक्षा न दिलेला मी विद्यार्थी पाहिलेले आहेत. आणि म्हणून तसं होता कामा नाही. ग्रॅज्युएट झाल्याबरोबर स्पर्धा परीक्षेची गंमत अशी की एनी ग्रॅज्युएट कॅन अपिअर. आणि त्यामुळं ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना तुम्ही स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरू शकता आणि पासआउट होईपर्यंत मेन प्रिलिम होऊन तुमचा इंटरव्ह्यूला जाता तुम्ही. ही चांगली व्यवस्था MPSCनं राज्यांना केलेली आहे. आणि म्हणून शेवटच्या वर्षामध्ये स्पर्धा परीक्षेची अर्ज केले पाहिजेत, परीक्षा दिली पाहिजे. 1-2 परीक्षामध्येच तुम्हाला कळेल की तुम्ही किती पाण्यात आहात. आणि मग त्याच्यानंतर ठरवायचं की स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्या स्पर्धा परीक्षेला जायचं हे ठरवायचं, किती वेळ द्यायचा ते ठरवायचं आणि कशा पद्धतीनं तयारी करायची हे ठरवायचं. मला असं वाटतं हे करण्याची आवश्यकता आहे. आणि तसं जर का आपण केलं तर मग विनाकारण सर्वजणच फार मोठ्या प्रमाणावर फक्त MPSC आणि UPSCची तयारी करतात, तर त्यांना सगळ्याच गव्हर्नमेंटच्या स्पर्धा परीक्षा देता त्याच्या हातात एखादा जॉब येऊ शकतो. जॉब सिक्युरिटी घेऊन तो पुन्हा
राजपत्रित अधिकाऱ्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि सायमल्टेनियसली त्यानं आपल्या कुटुंबाचा पण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मी अनेक असे विद्यार्थी बघितलेले आहेत की ते 2-2, 4-4, 5-5 वर्ष प्रयत्न करतायत, कुटुंब हैराण झालेलं आहे, घरचे आईवडील हैराण झालेले आहेत, तोही हैराण झालेला आहे आणि मात्र परीक्षेची तयारी त्याची चालूच आहे. तर हे होता कामा नाही. माझ्या दृष्टिकोनातून कुणीही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये जर का प्रिलिम पास होत असाल तुम्ही, तर नक्की तुम्ही पुढचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण जर का प्रिलिम पास होण्यामध्ये इथपर्यंत तुमच्यामध्ये क्षमता नसेल, तर स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागता कामा नये असं माझं मत आहे. म्हणजे सरांनी एकदम मार्मिक शब्दांमध्ये सांगितलं जे आत्ता प्रश्न पडतायत युपीएससी मधले असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, की विद्यार्थ्यांनी किती अटेम्प्ट द्यावेत, विद्यार्थ्यांनी कोणत्या एज पर्यंत एक्झाम द्यावी, त्याचं अतिउत्तम असणारं एक मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. फक्त एमपीएससी आणि युपीएससी या असणाऱ्या एक्झामच्या बाबतीमध्ये विचार न करता ज्या ज्या परीक्षा आपल्याला आपल्या असणाऱ्या ॲबिलिटी प्रमाणे, कॅपॅबिलिटी प्रमाणे त्या ठिकाणी देता येऊ शकतात, त्या प्रत्येक एक्झाम आपण द्यायच्या आहेत. आणि मेन मुद्दा सरांचा हाच आहे की तुम्ही स्पर्धेमध्ये या, कारण स्पर्धा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पण आहेच आहे, पण तुम्ही या स्पर्धात्मक यंत्रणेमध्ये आलात तर तुमचा असणारा जो काही नॉलेज बेस आहे का तो नक्कीच एनहान्स होईल. आणि तुम्ही यातून बाहेर पडल्यानंतर, कारण सरांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जर मागचे 2-3 वर्ष क्रॅक करू शकत नसाल तर तुम्ही स्वतःला जज करायची वेळ आलेली आहे. आणि त्या जजमेंट नंतर तुम्ही डिसाईड पण करणं गरजेचं आहे की आपल्याला या क्षेत्रात थांबायचं आहे का आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. का? कारण आपल्यावरती डिपेंडन्सी असणाऱ्या आपल्या फॅमिलीची आहे, ती कुठं ना कुठं आपली असणारी जबाबदारी ओळखून आपण आपल्या असणाऱ्या व्यवस्थेप्रमाणे, आपल्या असणाऱ्या पात्रतेप्रमाणे आपण डिसिजन घेणं गरजेचं असणार आहे. आणि महत्वपूर्ण मुद्दा, प्रत्येक असणाऱ्या लेवलच्या एक्झाम आता होत आहेत. मग ती असणारी एक्झाम पिऊन पासून असेल, ती कलेक्टर पर्यंतच्या असणाऱ्या प्रत्येक एक्झाम त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर आपण आपल्या असणाऱ्या जी एबिलिटी आहे त्याप्रमाणे एक्झाम देत राहायची आणि आवश्यकतेनुसार ती एक्झाम क्रॅक करायची आणि त्यानुसार आपला पुढचा मार्ग पत्करायचा आहे. म्हणजे विनाकारण युपीएससी आणि एमपीएससीला नावं ठेवण्यात काही अर्थ नाहीये. आपण त्या असणाऱ्या परीक्षेचा असणारा जो काही दर्जा आहे, परीक्षेचं असणारं जे काही स्वरूप आहे त्याचा आदर केला पाहिजे आणि आपण आपल्याला काय जमतं, आपण कुठं कॅपेबल आहोत याचा विचार करून आपला पुढचा मार्ग सोयीस्कर करावा आणि या असणाऱ्या अभ्यासाचा फायदा तुम्ही इतर क्षेत्रामध्ये करावा. म्हणजे आयुष्याचं असणारं जे नॉलेज आहे का ते हिथून शिकायचं आणि इम्प्लिमेंट तिथं करायचं, हा एक उत्तम असणारा राजमार्ग सरांनी दिलाय. म्हणजे आय थिंक मला वाटत नाही की एवढ्या स्पष्ट पद्धतीने आतापर्यंत कुणी बोललं असेल या असणाऱ्या सेक्टरमध्ये आल्यानंतर की काय करायचं असतं विद्यार्थ्यांनी. फक्त या तुम्ही गर्दी करत चला हा मूळ मोटिव्ह नाहीये. इथं मूळ यंत्रणा अशी आहे की तुमच्या एबिलिटीचा, कॅपॅबिलिटीचा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये या. सर मी खूप जास्त इम्प्रेस झालोय या असणाऱ्या उत्तरावरती. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा विद्यार्थी तयारी करतायत, मग ते स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने असतील किंवा प्रायव्हेट जॉबच्या अंतर्गत असतील, कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पॉप्युलेशनच्या बेसवरती ज्या पद्धतीचे असणारे रिक्रुटमेंट होणं अपेक्षित आहे तसे होताना येत नाहीत, दिसत नाहीत आपल्याला. बरोबर. त्याच्यामुळे होतं कसं की विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना न्यूनगंड येतोय की आपण कॅपेबल आहोत का, मी करू शकतो का, मी करू शकते का. आणि त्यासोबतच मुलांमध्ये डिप्रेशनची असणारे समस्या आता खूप मोठ्या प्रमाणात दिसते. विद्यार्थ्यांमध्ये असे काही सिम्पटम्स आता दिसत आहेत की विद्यार्थी टोकाचं पावलं उचलत आहेत. आता ही दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्रानं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या असणाऱ्या गोष्टीमध्ये एक टोकाचं पाऊल उचलताना ऐकलंय, बघितलंय. आणि अशा गोष्टी जर घडत असतील तर विद्यार्थ्यांनी कसं ओळखावं, आपलं डिप्रेशन कसं ओळखावं, विद्यार्थ्यांनी आपण अपयशामध्ये खचून न जाता आपण त्या असणाऱ्या परिस्थितीला बाहेर कसं काढायचं. कारण सर तुम्ही 8वीला जर रोजंदारीच्या कामामध्ये दुष्काळामध्ये जात होतात तर तिथून बाहेर येण्याची जी परिस्थिती होती का हे तुम्ही स्वतःहून जवळून ती बघितलेली आहे आणि ती अनुभवलेली आहे. मग आता ह्या विद्यार्थ्यांना काही टिप्स द्याल का की जेणेकरून तुम्ही बाबा डिप्रेशनमध्ये जाताय तर त्याचे सिम्पटम्स काय असतील, त्यातून बाहेर यायचं असेल आपल्याला तर आपण कोणत्या मानसिकतेतून बाहेर आलो पाहिजे आणि आपण आपल्या असणाऱ्या पालकांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या असणाऱ्या भावांना, आपल्या गुरूंना, शिक्षकांना आपण कम्युनिकेट केलं पाहिजे का. आपले असणारे विचार जर आपले दडपले जात असतील आणि त्यातून आपण एक गुरफटलं जात असेल एका आपल्या मनामध्येच, तर तिथं कुठंतरी व्यक्त व्हायची आवश्यकता आहे का. या पद्धतीने विद्यार्थ्यांनी कसं डील केलं पाहिजे या प्रश्नाला, हे आम्हाला ऐकायला बरं वाटेल.
आपण खूप चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणखी आपण बघतो आहेत की निराशेचं वातावरण स्पर्धा परीक्षेचे काही वर्ष प्रयत्न केल्यानंतर जर का यश येत नसेल तर मोठ्या प्रमाणावर डिप्रेशन मुलांच्यामध्ये येतं, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की यासाठी अ, स्पर्धा परीक्षेच्या साठी म्हणून आपण किती वेळ द्यायचा त्याच्याशी हे तर त्याचं गणित आहे आणि योग्य मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता आहे. तर स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे का? तर प्रत्येक विद्यार्थ्यानं केलीच पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या मध्ये जो विद्यार्थी तयारी करतो त्याचे व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीनं घडतं असं माझं मत आहे. स्पर्धा परीक्षा देऊन त्याच्यामध्ये यशस्वी न होणारा आणि स्पर्धा परीक्षाच न देणारा, या दोघांचा विचार केला तर स्पर्धा परीक्षा देऊन अपयशी ठरलेला माणूस सुद्धा जीवनामध्ये पुढे चांगली वाटचाल करू शकतो. कारण त्या स्पर्धा परीक्षाच्या निमित्तानं 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कालावधीमध्ये त्याला जे नाही कळालं ते त्याला ह्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं कळतं. आणि तुमच्या अकॅडमिक्समध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर पास होणं, प्रॅक्टिकलची मार्क मिळवणं गोष्ट वेगळी, आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही आपलं मार्गक्रमण करणं हे दोन्ही वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी केलीच पाहिजे. त्याच्या क्षमतेनं त्यानं कुठल्या लेवलची परीक्षा द्यायची हे ठरवलं पाहिजे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सरकारी नोकरीमध्ये यायचं असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय तरुणोपाय नाही. प्रायव्हेटमध्ये जर का तुम्हाला जॉबला जायचं असेल तर तुमच्याकडं फक्त अकॅडमिकचं पर्सेंटेज असून चालत नाही, तर तुमच्याकडं अनेक प्रकारचे स्किल्स, कौशल्य तुमच्यामध्ये असण्याची आवश्यकता असते. प्रायव्हेटमध्येच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत, स्पर्धा परीक्षेच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. कॉलेज जीवनापासूनच ह्याचा सगळ्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज मी रयत शिक्षण संस्थाचा चेअरमन म्हणून मी सगळं जवळनं पाहतो विद्यार्थी क्षेत्र. कॉलेजचं 4 किंवा 5 तासाचंच कॉलेजचं असतं ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही शालेय जीवनापासून जेव्हा महाविद्यालयीन जीवनाकडे जाता तेव्हा प्राथमिक शाळेमध्ये 8वीमध्ये तुम्हाला जर का 6 तास 7 तास शिकवलं जात असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनला तुम्हाला 5 तासच शिकवलं जातं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 3च तास फक्त शिकवलं जातं. तो वरच्या लेवलवर तुम्ही जाता तेव्हा क्लासरूम टीचिंग हे कमी कमी होत जातं. अपेक्षित असं असतं की राहिलेल्या कालावधीमध्ये तुम्ही जीवन कौशल्य विविध प्रकारचे शिकला पाहिजे. आज आमचा विद्यार्थी कॉलेजमध्ये 11वी-12वी पर्यंत फार सिरियसली काम करतो. फर्स्ट इयरला गेल्यानंतर तो पूर्णपणे रिलॅक्स होतो, हरवला जातो तो. आणि मग तो नंतर पुढच्या 2-3 वर्षामध्ये ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला काय करायचं आहे याचा प्लॅन आमच्या विद्यार्थ्यांच्याकडे आत्ता नसतो. आणि त्यामुळं मग 3 वर्षाचं कॉलेज लाईफ हे बघता बघता संपून जातं आणि तो ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतो. आणि मग ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडताना त्याला प्रश्न पडतो की आता करायचं काय. मग त्याला समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षा करणारी मुलं दिसतात. मग तो स्पर्धा परीक्षेला जायचा प्रयत्न करतो आणि केवळ दुसरा कुणीतरी गेला म्हणून मी जातो आणि तिथं ते 2-3 वर्ष त्याची देतो आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की अरे आपल्याला तर जमतच नाही. मग तिथं त्याला फ्रस्ट्रेशन यायला लागतं. म्हणून याचा सगळ्यांचा गांभीर्यानं प्रत्येक विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर पासून तरी कमीत कमी विचार केला पाहिजे की मी पुढच्या 3 वर्षामध्ये बाहेर पडणार आहे. मी कशा प्रकारचा, मला जॉब करायचा आहे, मला नोकरी करायची आहे, मला व्यवसाय करायचा आहे. आता सगळं शिक्षणाची पद्धतच मी आता दोन्ही कॅपॅसिटीमध्ये बोलू शकतो. मी स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शक आहेच आहे. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती काय असावी, सिलेबस काय असावा याचा पण मी अभ्यास केलेला आहे. आणि लाईफ कोच म्हणून सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करतायच. आणि आता शालेय म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मी सध्या काम करतो आहे. तर तिन्ही अंग प्रशासन पण बघितलंय, स्पर्धा परीक्षेचं जीवन पण अनुभवलेलं आहे, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन पण करतो आहे. आज मी प्रायमरी टू हायर एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या लेवलचं मी एज्युकेशन बघतो आहे. तर मला असं वाटतं की फ्रस्ट्रेशन येणं, निराशा निर्माण होणं हे ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षामध्ये घडते असं नाही.
त्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉलेजच्या फर्स्ट इयरला गेल्यानंतर तरी कमीत कमी ओके. सावध होण्याची आवश्यकता आहे. तो कुठल्याही साईडला जाऊ द्या, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एनी ग्रॅज्युएट कॅन अपिअर फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. ते तर सगळ्यालाच माहिती आहे. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि म्हणून फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचं मी जास्त विस्ताराने एवढ्यासाठी सांगितलं की सगळ्याच विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की सुरुवात कधी करायची आहे आणि थांबायचे कधी. ह्या दोन्ही गोष्टी त्याला जर का समजल्या आणि ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षा त्याला जी म्हणून काय स्पर्धा परीक्षा देता येईल त्या स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करून जर का त्याला असं लक्षात आलं की स्पर्धा परीक्षेमध्ये मी पुढे जाऊ शकतो, तर त्याने नक्की प्रयत्न करावा, प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. त्याला फ्रस्ट्रेशन येणार नाही. परंतु दुसरा कोणीतरी प्रयत्न करतोय म्हणून मी त्याच्याबरोबर गेलोय आणि तो पुढे निघून गेल्यानंतर मग तो मागं राहिला की फ्रस्ट्रेशन येत आहे. हा पण एक त्याच्या फ्रस्ट्रेशनचा दुसरं कारण असू शकतं, असं माझं मत आहे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी मन लावून करावी, 3 वर्षापर्यंत करावी असं माझं ठाम मत आहे. 3 वर्षानंतर आपण सायमल्टेनियसली प्लॅन बीचा विचारच केला पाहिजे. पहिल्या प्रयत्नानंतरच आपण कुठं आहोत ते बघून तुमचं असेसमेंट करून देणारी यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही आहे. ॲक्च्युअली स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या संदर्भामध्ये तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागण्यापूर्वी त्याचं टेस्टिंग करण्याची काहीतरी व्यवस्था असण्याची आवश्यकता आणि त्याला कोणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे की हां, तू स्पर्धा परीक्षेमध्ये जायला हरकत नाही, प्रयत्न करायला हरकत नाही, तुझ्यामध्ये हे गुण आहेत, तुझ्यामध्ये या गोष्टी आहेत. तर ॲटिट्यूडल टेस्ट, ॲप्टिट्यूडल टेस्ट, तर अशा प्रकारचं काही ना काही व्यवस्था असेल आणि मग ते सर्टिफिकेट घेऊन स्पर्धा परीक्षेला जायचं. अन्यथा 3-4 वर्ष वाया घालवून पुन्हा फ्रस्ट्रेट होऊन काहीच करायचं नाही अशा ज्या मानसिकतेला जी आमची मुलं येत आहेत त्याच्यासाठी त्याने आज अशी व्यवस्था नाही. पण स्वतःच आज आत्मपरीक्षण करणं, सिंहावलोकन करणं, विविध परीक्षा देऊन आपलं टेस्टिंग करणं आणि जर का आपण या यशस्वी होत असेल तर पुढं जात राहणं आणि यशस्वी होत नसेल तर योग्य वेळी माघार घेऊन पर्यायी चरितार्थाचं साधन शोधणं हे करायचं जर का प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठरवलं तर मग निराशा, डेस्परेट होणं, आत्महत्या करणं इकडं जायची गरजच पडणार नाही. स्पर्धा परीक्षा एक माध्यम आहे, जीवनामध्ये उभं राहण्यासाठी एक मार्ग आहे, चांगला मार्ग आहे. ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे त्यांनी तो जरूर चोखंदा लावा. पण स्पर्धा परीक्षेमधून गेला तरच यशस्वी जीवनामध्ये होता येतं असं अजिबात नाही. त्यामुळं तुम्ही जर का ठरवलं की फक्त तुमचे ध्येय धोरणं तुम्ही ठरवण्याची आवश्यकता आहे योग्य वेळी, ग्रॅज्युएशन होण्यापूर्वी ठरवण्याची आवश्यकता आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो बाहेर पडतो, ना कॉलेज असतं, ना सहकारी मित्र असतात आणि घरामध्ये तो असतो. इथं मग मात्र पोकळी निर्माण होते आणि काय करावं सुचत नाही. यासाठी जागरूकपणे विद्यार्थी दशेमध्ये ग्रॅज्युएशनच्या प्रक्रियेमध्येच खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का, कुठल्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि किती वर्ष करावी हे जर का विद्यार्थ्यांनी ठरवलं तर मला असं वाटतं की फ्रस्ट्रेशनची आणि निराशेची वेळ येणार नाही. खूप सुंदर. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट काय असावा आणि एक्झिट प्लॅन काय असावा हे आपण ठरवणं खूप आवश्यक आहे. आणि हे ठरवायचं कधी, आपण रिअल लाईफच्या स्ट्रगलमध्ये एंट्री करण्या अगोदर ठरवणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनचे असणारे वर्ष कंप्लीट होईपर्यंत तुमच्याकडे हा असणारा एक्झिट प्लॅन सुद्धा असावा. म्हणजे भविष्यातील असणारे अननेसेसरी जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ना, म्हणजे मूळ मुद्दा हे कदाचित बरेचसे प्रॉब्लेम्स हे आपल्या सिरियसली न विचार करण्यामुळे होऊ शकतात आणि शेवटच्या टोकापर्यंत आपण विचार करतो. हे जर तुम्ही अगोदरच स्टार्टिंग आणि एक्झिट प्लॅन जर ठरवला तर एकदम परफेक्टली तुम्ही तुमच्या असणाऱ्या आयुष्याला कलाटणी देऊ शकता. आणि अपयश हे पचवता येण्यासारखी बाब आहे. ती एवढीही काय रॉकेट सायन्स नाहीये त्याच्यामध्ये. आपण फक्त आपल्या असणाऱ्या पालकांसोबत, आपल्या असणाऱ्या गुरुजनांसोबत आणि जर आपल्याला संधी मिळालीच तर सरांसारख्या व्यक्तिमत्वासोबत आपल्याला कम्युनिकेट करता आलं तर तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. याबद्दलचं असणारं हे मत सरांचं होतं. खूप जास्त पद्धतीनं सहमत आहे मी. सोबतच माझा एक सरांना खूप महत्वाचा प्रश्न आहे, जिथं आता सध्या संपूर्ण असणारा महाराष्ट्र या असणाऱ्या डिसिजनकडे बघतोय, तो म्हणजेच काय की 2022-23ला एक 3 सदस्यांची असणारी समिती स्थापन करण्यात आली होती एमपीएससीच्या अंतर्गत, जिथं पॅटर्न चेंज करण्याबद्दलचे डिसिजन घ्यायचे होते.
आणि त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असणारा जो पॅटर्न सुरू होता त्यामधले काही लूफहोल्स असतील, काही त्यातले असणारे निगेटिव्हिटी असेल किंवा काही पॉझिटिव्ह मुद्दे असतील, त्याचा अभ्यास करून एक डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणारा पॅटर्न इंट्रोड्यूस करायचा का, यासाठी सरांच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती स्थापन केली आणि त्या असणाऱ्या समितीच्याच असणाऱ्या शिफारशींचा संदर्भ घेऊन आत्ता राज्यसेवेची असणारी जी पहिली एक्झाम आहे या नवीन असणाऱ्या पॅटर्नच्या अनुषंगाने ती 29 मार्च पासून होते पहिली एक्झाम मेन्सची. तर सरांना माझा हाच प्रश्न आहे, सर हा पॅटर्न, पहिला मुद्दा मी तरी क्लिअरली सांगतो की महाराष्ट्राच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी युपीएससी मध्ये वाढावी हा एक मूळ मोटिव्ह होताच, पण यासोबतच नेमकं कोणत्या विचारानं आपण हा असणारा पॅटर्न आयोगाला सुचवला आणि त्याच्या असणाऱ्या पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी, विद्यार्थ्यांना अननेसेसरी जी आता भीती वाटते किंवा काही विद्यार्थी खूप पॉझिटिव्हली, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थी एक संपर्क पण करतायत आणि त्यांचा आनंद सुद्धा तुम्हाला सांगताय. आता ऑफ कॅमेरा आपण डिस्कस करत होतो, तुम्ही सांगितलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना आनंद पण होतोय की एकाच असणाऱ्या एक्झामच्या स्वरूपामध्ये तुम्ही एकाच अभ्यासावरती युपीएससी पण देऊ शकता, एमपीएससी पण देऊ शकता, आपली कॅपॅबिलिटी तुम्ही ओळखू शकता. तर या पॅटर्न बद्दलचं असणारे विद्यार्थ्यांच्या मनातील असणारे जे समस्या असतील ना, जे सगळे असणारे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना इथं तुम्ही उत्तराच्या स्वरूपामध्ये थांबवावं अशी माझी अपेक्षा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही 2008 पर्यंत ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच होत होती, परंतु 2008 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं निर्णय घेतला की मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची असेल. प्रिलिम परीक्षा तर ऑब्जेक्टिव्ह असतेच, परंतु मेन परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असावी असा निर्णय घेतला आणि 2022 पर्यंत ती प्रक्रिया तशी चालू राहिली. याच्यामधून असं लक्षात आलं, शासनाच्या पण लक्षात आलं, आणखी लोकसेवा आयोगाच्या सुद्धा लक्षात आलं की केवळ ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या आधारावर जी आम्ही विद्यार्थ्यांची निवड करतो आहे, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी म्हणून, विशेषतः राजपत्रित राज्यसेवा परीक्षेच्यासाठी, तर त्याच्यामध्ये असं लक्षात यायला लागलं होतं की जे निवड होऊन येणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना त्यांच्यामध्ये शासनामध्ये काम करत असताना ज्या गोष्टींची आवश्यकता असते, तर त्याच्याबद्दलची त्याची कुठलीच टेस्ट ही त्याची निवड होईपर्यंत होत नव्हती. आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये विद्यार्थ्यांचा सर्व प्रकारच्या बाबतीमध्ये कस लागेल अशा प्रकारे त्याची निवड प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं ती सिस्टीम, ऑब्जेक्टिव्ह सिस्टीम कमी पडत होती. आणि म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 3-4 उद्दिष्ट ठेवून माझ्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमला. या अभ्यास गटामध्ये कमलाकर म्हणून रिटायर्ड ॲडिशनल DG ऑफ पोलीस हे होते, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पाटील हे होते. आम्ही 3 सदस्य कमिटी होती, मी अध्यक्ष होतो. आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर अतिशय बारकाव्याने अनेक विषयांचा अभ्यास केला. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धती, त्याच्यामध्ये जे काही झालेले बदल आहेत, त्याचे रिझल्ट लावण्याची जी प्रक्रिया आहे, इव्हॅल्युएशनच्या मेथड्स आहेत, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मग आम्ही तुलनात्मकदृष्ट्या इतर राज्यांच्या स्पर्धा परीक्षा, इतर राज्यांच्या ज्या काही राज्यसेवा परीक्षा होतात, त्याचा पॅटर्न काय आहे याचा आम्ही अभ्यास केला. आपल्याला विश्वास बसताना आम्ही 26 राज्यांचा अभ्यास केला, नॉर्थ ईस्टपासून, जम्मू काश्मीरपासून ते केरळापर्यंत आणि गुजरातपासून ते बिहारपर्यंत. आणि त्याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की सर्वच राज्याच्या मुख्य परीक्षा या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्याच आहेत, मेन एक्झामिनेशन्स. मग महाराष्ट्र हे काही एकच गव्हर्नमेंट असं होतं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा एकच लोकसेवा आयोग राज्याचा होता की जिथं मेन एक्झामिनेशन सुद्धा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होती. ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा कशा पद्धतीने इंट्रोड्यूस झाली याचा जेव्हा आम्ही खोलवर जाऊन अभ्यास केला, तेव्हा त्याच्यासाठी हा बदल करताना, जसा ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह बदल करताना माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नेमला, त्यांच्या शिफारशी घेतल्या, त्याच्यावर आयोगाने विचार केला आणि मग नंतर तो पॅटर्न बदलला ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह. पण डिस्क्रिप्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह करत असताना
असा कुठलंही कमिशन नेमलेलं नव्हतं, अभ्यास गट नेमलेला नव्हता. प्रशासकीय पातळीवर ओके. त्याच्यामध्ये असं रेकॉर्डवरनं दिसून आलं की प्रशासकीय पातळीवर हा निर्णय घेतला गेला आणि त्याच्या पाठीमागची मुख्य भूमिका अशी होती की डिस्क्रिप्टिव्ह पेपर चे इव्हॅल्युएशन करण्यासाठी लागणारा जो काही अध्यापक वर्ग आहे, एक्झामिनर वर्ग आहे, तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, वेळेवर उपलब्ध होत नाही विद्यापीठांच्याकडून, कॉलेजेसकडून. आणि त्याच्यामुळं मग रिझल्ट लावण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विलंब होतो आहे. केवळ या एकाच कारणामुळे जेव्हा लोकसेवा आयोगाच्या सगळ्या कार्यपद्धतीचा मागचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं आणि म्हणून तिथं काही फार मोठं लॉजिक लावून ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह गेलेलं नव्हतं. मात्र आम्ही जेव्हा एवढ्या सगळ्यांचा अभ्यास केला, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला, तेव्हा असं लक्षात आलं की हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बंद करणं चुकीचं होतं. आणि म्हणून आमच्या कमिटीनं इतर सगळ्या राज्यांचा अभ्यास करून हा निर्णय प्रस्तावित केला की डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा पॅटर्न असण्याची आवश्यकता आहे. आता याच्यासोबत आणखी काही 2-3 गोष्टी आम्हाला दिलेल्या होत्या की सीसॅट नावाचा जो एक aptitude टेस्ट असलेला जो अभ्यासक्रम होता, तर तो सीसॅट हा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी किंवा प्रिलिमसाठी असावा की नसावा हा एक विषय आमच्या जो आता क्वालिफाईंग आहे. होता. तर आम्ही त्याच्यामध्ये निर्णय दिला की सीसॅट हा जो सब्जेक्ट आहे तो फक्त पासिंगसाठी असावा, तो क्वालिफाईंगसाठी असावा, तो मेरिटसाठी काउंट करण्याची गरज नाही. आणि या विषयावर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्या कालावधीपासून, जेव्हापासून हा सीसॅट इंट्रोड्यूस केला तेव्हापासून विरोध करत होते आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिशन नेमलं होतं की सीसॅट ठेवावा की न ठेवावा. आणि त्या कमिशनने जे रेकमेंड असं दिलं की नाही तो ठेवावा असं दिला आणि त्याचं समाधान काय कोणाचं झालं नाही. त्यामुळे आमच्या समितीसमोर परत हा विषय देण्यात आला होता. आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करून आणि सगळ्या राज्यांचा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुद्धा सीसॅट इंट्रोड्यूस केला होता प्रिलिमसाठी. मात्र त्यांच्या पण लक्षात आल्याबरोबर त्यांनी 2च वर्षामध्ये रिव्हर्स केला. आम्ही ते बघून आम्ही सीसॅट ठेवला पण आम्ही रिव्हर्स मात्र केला नाही. आणि त्याच्यामुळं मग अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होत होता आणि म्हणून सीसॅट हा फक्त क्वालिफाईंगसाठी असावा, तो मेरिटसाठी काउंट केला जाऊ नये, हे दुसरं रेकमेंडेशन आपण याच्यामध्ये दिलं होतं. आणि लँग्वेजेसचा पण याच्यामध्ये एक मुद्दा आमच्या विषय दिला होता की लँग्वेजेसचे जे पेपर आहेत, ऑप्शनल नाही, जे कंपल्सरी जे पेपर्स आहेत त्या कंपल्सरी लँग्वेज मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, तर हे पेपर्स जे आहेत तर ते क्वालिफाईंगसाठी असावेत की मेरिटसाठी असावेत. मग ह्याच्यामध्ये एका लॉजिकचा अभ्यास करण्यात आला की लोकसेवा आयोगामार्फत जेव्हा अधिकारी IAS किंवा IPS होतात तर त्यांचं पोस्टिंग, तो जर का समजा बिहारी असेल त्याचं केरळामध्ये पोस्टिंग होतं, केरळामध्ये गेल्यानंतर तिथली लँग्वेज शिकतो आणि त्याच्यानंतर तिथल्या लँग्वेजमध्ये तो कारभार करतो, यशस्वीपणे कारभार करतो. असंच आहे सगळं ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये. मग आम्हीच इथे भाषा, मराठी भाषेचा असेल किंवा इंग्लिश भाषेचा पेपर असेल तर मेरिटसाठी काउंट करण्याची गरज नाही. आणि म्हणून त्याचा पण आम्ही अभ्यास करून रिकमेंडेशन केलं की भाषेचे पेपर जे आहेत ते सुद्धा फक्त क्वालिफाईंग पुरतेच असावेत. सेवेमध्ये आल्यानंतर तो आणखी अभ्यास करेल, आणखी मराठीच मनुष्य इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला बसतो आहे, कंपल्सरीच आहे, तो महाराष्ट्रीयन असण्याची आवश्यकता, 15 वर्षाचा त्याचा स्टे असला पाहिजे. आणि 15 वर्षामध्ये मनुष्य मराठी शिकतोच. अर्थात जो शिकत नाही तो स्पर्धा परीक्षेला येतच नाही. जो स्पर्धा परीक्षेला येतोय तर त्याचं तेवढं क्वालिफाय करण्या इतपत त्याला मराठी येतच असते. आणि म्हणून तिथे आम्ही शिफारस अशी केली की लँग्वेजेसचे पेपर हे फक्त क्वालिफाईंग पूर्ण असावेत, ते मेरिटसाठी असू नयेत. तर अशा पद्धतीच्या 4 शिफारशी केल्या. सर्व शिफारशींची अंमलबजावणी झाली. एक जे ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह जाणं, याला मात्र मधल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये विरोध झाला. ऑब्जेक्टिव्हचा परीक्षेचा अनेक 2-3 वर्ष प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आता पुन्हा त्यांना डिस्क्रिप्टिव्हकडे वळणं आणि पुन्हा स्पर्धेमध्ये त्यांना कट ऑफ केल्यासारखं वाटेल, म्हणून त्यांनी आंदोलनं झाली आणि त्याच्यामध्ये 1 वर्ष 2 वर्ष वाढवून देण्यात आलं. आणि मग अल्टिमेटली डिसाईड झाले की 25 सालापासूनची परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह राहील. आता डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झालेली आहे ना, तर सगळेजण त्याचा फॉलोअप अभ्यास पण करतायत. आता हेच पहिलं वर्ष असं येणार आहे की लोकसेवा आयोगाची परीक्षा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह आहे, आणखी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असावी का डिस्क्रिप्टिव्ह असावी हा एक आमच्या अभ्यास गटासमोर दिलेला विषय होता. आणि त्याचबरोबर
अभ्यास गटाला हे पण रेकमेंडेशन करायचं होतं की याचं इव्हॅल्युएशन कसं करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सिलेबस कसा असला पाहिजे, पॅटर्न कसा असला पाहिजे, याचा सुद्धा अभ्यास आम्हाला करायचा होता. आणि मी जेव्हा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही रेकमेंडेशन केलं की केंद्रीय लोकसेवा आयोगाचा जो पॅटर्न आहे तो जसाच्या तसा आपण महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशा प्रकारची शिफारस केली. प्रिलिम तशीच असली पाहिजे, मेन तशीच असली पाहिजे, विषय तेच असले पाहिजे, सिलेबस पण तोच असला पाहिजे, काठिण्य पातळी फक्त राज्य पातळीवर. समजा जर का आपल्याला भूगोलाचा पेपर असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी देशाचा भूगोल, पण जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यासाठी भूगोलाचा तोच सिलेबस असेल तेव्हा त्याला 80% प्राधान्य महाराष्ट्राच्या भूगोलाचं असलं पाहिजे, असं ते धारणाच आहे प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून पॅटर्न सुद्धा तोच, सिलेबस सुद्धा तोच, मार्काची सिस्टीम पण तीच, मुलाखतीला पण तेवढेच मार्क, अशा पद्धतीचा हा पॅटर्न शिफारस केला. त्याचा उद्देशच असा होता की तोपर्यंत मागचे 15 वर्ष 2008 ते 22 पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणारा विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्हमध्ये तयारी करत होता, त्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येत नव्हती कारण इथला पॅटर्नच वेगळा होता. किंवा इथला जो विद्यार्थी आहे ज्यानं तयारी केली तर त्याला म्हणजे लोकसेवा आयोगाची तयारी करणारा क्लास वेगळा, विद्यार्थी वेगळा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणारा विद्यार्थी वेगळा आणि केंद्राची परीक्षा तयारी करणारा विद्यार्थी वेगळा, असे 2 गटच पडले होते ना. केंद्रीय पातळीवरचा गट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला बसू शकत नव्हता, राज्यातला केंद्रात जाऊ शकत नव्हता. ही जे काही दोष निर्माण झाला होता या सिस्टीम मधला ते काढण्याचं पण काम याच्यामध्ये करण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये पहिली परीक्षा दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी याच पद्धतीचं वरचा अभ्यासक्रमाची मी तयारी केली तर मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची UPSCची पण तयारी करू शकतो, तर तो आता तिकडं स्विच होऊ शकतो. किंवा तो सायमल्टेनियसली राज्याची पण परीक्षा देऊ शकतो आणि तो केंद्राची सुद्धा परीक्षा देऊ शकतो. कदाचित केंद्राची परीक्षा देता देता तो राज्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. शेवटी राज्याला उत्कृष्ट अधिकारी मिळणं हा मुख्य उद्देश आहे आणि त्याच्यामुळं जर का केंद्रामध्ये चांगली परीक्षा देऊन यशस्वी न होता काठावर असलेला विद्यार्थी जर का त्याने प्रयत्न केला तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करून तो जर का इथे यशस्वी होत असेल तर दोघांनाही अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करता करता एखाद्याला वाटलं की मी UPSCची पण तयारी करू शकतो तर तो स्विच होऊ शकतो आणि व्हाईस वर्सा. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जा हा चांगल्या पद्धतीचा उच्च दर्जाचा असावा, हाच याच्या पाठीमागचा उद्देश होता आणि मला खात्री आहे की त्याचा फरक आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये दिसून येईल. नक्कीच सर, नक्कीच. विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळत आहे की MPSCचा अभ्यास करता करता UPSCचा अभ्यासही ऑटोमॅटिक होतो. त्यामध्ये महाराष्ट्राची एक्झाम देताय तुम्ही, MPSC करताय तर तुम्हाला महाराष्ट्राचा संदर्भ थोडासा जास्त बघावा लागेल. काठिण्य पातळी नक्कीच UPSC पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केलेला आहे या समितीनं आणि त्यानंतर हे असणारं पॅटर्न इंट्रोड्यूस झालेलं आहे. त्यामुळं ज्या पद्धतीच्या रुमर्स येत आहेत संपूर्ण असणाऱ्या सोसायटीमध्ये, संपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, त्यांना एक प्रकारे कानाडोळा करून ज्यांना प्रॅक्टिकली या असणाऱ्या पॅटर्नमध्ये यायचं आहे आणि क्वालिटीचा असणारा जो अधिकारी आहे, जो महाराष्ट्राला आवश्यक आहे, तोच मिळावा या मानसिकतेतून सरांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं हा असणारा पॅटर्न सुचवलेला आहे आणि तो आता पहिला असणारा इयर यामध्ये इम्प्लिमेंट होताना पण दिसतोय आपल्याला. 29 मार्च 2026ला याची असणारी पहिली मेन सत्ता स्टार्ट होताना दिसेल आपल्याला आणि त्याच्यातून भविष्यामध्ये आपल्याला उत्तम स्वरूपामधले असणारे अधिकारी प्राप्त होतील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि माझे असणारे जे स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने जे विद्यार्थ्यांना पडणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची परिपूर्ण उत्तर मला मिळालीत आणि सरांच्या असणाऱ्या प्रत्येक उत्तरातून तुम्ही तुमच्या असणाऱ्या जीवनाला योग्य पद्धतीने कलाटणी देऊ शकता अशी हमी या ठिकाणी मी मानतो, व्यक्तही करतो. आणि हा असणारा एक पार्ट जो आहे का तो आमचा मी कंप्लीट झाला असं सरांच्या परमिशनने या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.